मोठी बातमी, राज्यभरात दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसच्या माध्यमातून मोठी छापेमारी करण्यात आली। कुख्यात सज्जाद भट्टी पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। भट्टी हा लॉरेन्स आणि आरजे बिश्नोईचा सुद्धा साथीदार असल्याची माहिती आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यातील विविध ठिकाणी दहशत विरोधी पथकाची छापेमारी करण्यात आली। बिश्नोई गँगला समाज माध्यमातून फॉलो तसेच संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेल्या काही युवकांना ताब्यात घेतले। एकाच वेळी राज्यभरात दहशत विरोधी पथकाची मोठी कारवाई आता करण्यात आली आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आता समोर दहशतवादी विरोधी पथकाची अर्थात एटीएसच्या माध्यमातून आता मोठी कारवाई करण्यात आली। एकाच वेळी राज्यभरात दहशत विरोधी पथकाच्या माध्यमातून ही मोठी कारवाई करण्यात आली। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेत। चंद्रशेखरजी, खरं तर अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। राज्यभरात दहशत विरोधी पथक अर्थात एटीएसच्या माध्यमातून मोठी छापेमारी करण्यात आली। काय सविस्तर माहिती याबाबतची? कारण खरं तर ही मोठी कारवाई जी आहे ती लॉरेन्स बिश्नोई आणि आरजे बिश्नोई यांच्या संपर्कातील जो कुख्यात आहे भाटी याच्या संबंधातील ही सगळी छापेमारी। शेजाद भाटी जो आहे तो पाकिस्तानच्या संपर्कात होता आणि आपण पाहिलं की लॉरेन्स आणि अर्जू, सध्या लॉरेन्स जो आहे तो गुजरातच्या जेलमध्ये आहे आणि अर्जू हा सध्या कॅनडात असल्याची माहिती आहे। आणि यांच्या संपर्कात असलेली ही जी सगळी मंडळी आहे या सगळ्यांच्या संदर्भात ही सगळी दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। पुणे, मुंबई, भिवंडी त्याचबरोबर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी ही सगळी छापेमारी जी आहे ती सध्या सुरू आहे। आपण पाहिले की शेजाद भट्टी जो होता तो पाकिस्तानमध्ये अनेक जे दहशतवादी आहेत त्यांच्या संपर्कात आला होता आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं की राज्यभरामध्ये जी लॉरेन्स बिश्नोई टोळी सध्या धुमाकूळ घालत आहे, अनेकांना खंडणीसाठी फोन करत आहे, यांच्या संपर्कातील जे सगळे शूटर्स आहेत यांच्यावरती ही छापेमारी आहे। आपण पाहिलं की गेल्या महिन्यामध्ये भरापासून पुण्यामध्ये, पिंपरीमध्ये अनेक व्यापाऱ्यांना धमकवलं जात आहे, अनेकांना त्रास दिला जात आहे, पैशासाठी त्रास दिला जात आहे, फायरिंग केली जात आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसची ही सगळी मोठी छापेमारी आहे। एटीएसचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली ही सगळी छापेमारी संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, भिवंडी त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे सगळे संशयित आहे त्यांच्यावरती मोठी छापेमारी आहे। करण, नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर भट्टी हा लॉरेन्स आणि आरजे बिश्नोईचा साथीदार असल्याची सुद्धा आता खळबळजनक माहिती मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।